एक चांगली बॅटिंग आपल्या संघाने खेळते आणि आता मात्र पहिली ओव्हर घेऊन आले तर भावेश सॉरी धनंजय जाई संघाच्या स्वतः कर्णधार धनंजयचा अंकेल केला तर एक पालघर जिल्ह्यातलं मोठं प्लेअर आहे आणि मोठे मोठे टुर्नामेंट सुद्धा खेळता बघूया परत एकदा धनंजय पहिलं सामन्याला सुरुवात सामना करायला लागले पंकज या मात्र यस पहिलंच बॉल मारायला गेलं आणि यस LBW रूपात मात्र पहिलंच गडी बातन मिस्टर पंकज काय बॉलिंग डीज मला या पालघर जिल्ह्यात ओळखतात मला केव पॅकर म्हणून वार्तन त्या प्रति उत्तर देताना मिस्टर धनंजय जाई संघाखांच्या चांगली सुरुवात कांबळे संघाने सुद्धा बॅटर्स आहेत आपण मागचे सामना बघितलं डाणू विरोधात कांबोळा काय खेळी खेळली टायगर चॉकलेट बॉय जबरदस्त बॅटिंग आणि आपल्या संघाला मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यात मात्र प्रवेश करून दिला मिस्टर टायगर बघूया आतापर्यंत 21 विकेट गेल्या परंतु जाई संघ तुमच्या समोर तर तुम्हाला जास्तीत जास्त रन बनवायला लागतील कारण की त्यांच्या समोर जला आहे धनंजय मोठं मोठं बॅट्समॅन आहेत आणि तजिकली रणनीती मात्र तुम्हाला करायला लागेल कांबोड संघाला परत एकदा दुसरं बॉल घेऊन येईल चला धनंजय थोडंसं घाई करे थोडंसं टीम मीटिंग कमी करे परत दुसरं चेंडू बॅट्समॅन गौरव या मात्र यस मोठं कडक शॉट चेंडू निघून जाता लॉंग ऑफच्या दिशेने वन बाउन्स मागेला सुरमाय चौकार डीजे चला घाई करायचं जाई संघ थोडस घाई करायचं या मात्र पहिल्याच बोलात ठेवून दिलं गौरव सांगता मी पण काही कमी नाही आणि आता गौरवची बॅट चमकायला लागले पहिल्याच बोलात ठेवून दिलं 4 धावाच्या खाता मात्र खोलले कांबोड संघात जबरदस्त बॅटिंग एक दष्टपुष्ट खेळाडू मैदानाच्या हात दिखायला लागले ऑन स्ट्राईक मिस्टर गौरव आता मात्र धनंजय थोडंसं काय बदल करेन का लक्षात कारण की ओळखून या प्लेअरला काय बॉलिंग टाके आता मात्र धनंजय चिकला काम करीन का यस आता मात्र परत उचलून काढले परंतु त्या फिल्टर आहे फिल्टर काय चुकी करा नाही आणि परत दुसरं मोठं घडी बात डीज आता मात्र थोडंसं चेंजेस मात्र दिखायला लागले आता मात्र कुणालला संधी दिल्या कांबोड संघाच्या कारण की त्यांना माहिती आहे आपल्याला थोडंसं विकेट सांभाळून खेळ त्या पद्धतीने मात्र त्याने बॅटर्स आता मैदानाच्या आत पाठवायला लागलेत बघूया परत एकदा कुणाल चला बघूया चौथा चेंडू धनंजय
या मात्र परत एकदा मोठा फटका चेंडू जातो लॉंगच्या दिशेनं परंतु त्या फिल्टर आहे 21 रन भेटेन 1 रनावर समाधान मानलं धाव संख्या झाली ती 5 धावा चांगलं कमबॅक आपल्याला धनंजयच्या माध्यमातून बघायला भेटतं आणि कांबोड संघ सुद्धा जिंकला हाय का त्यांना माहित आता 2 गडी बाद केल्या तर आपल्याला आता थोडंसं विकेट सांभाळून खेळवे आणि त्या पद्धतीने खेळी करतील आता मात्र भावेश ऑन स्ट्राईक बघूया पहिलं चेंडू खेळण्यात शेवटचा चेंडू आहे धावसंख्या झाली ती सॉरी 4 चेंडू टाकून झालेत धावसंख्या झाली फक्त 5 धावा 2 बॉल बाकी आहेत चला सॉरी चला परत एकदा धनंजय वर्सेस भावेश कांबोडे संघ कंशन ऑन स्ट्राईक या मात्र उसडी पद्धतीचे चेंडू तेवढं चांगलं कलेक्ट झाले नाही त्या मात्र फिल्टर आहे ना आणि या मात्र थोडस तकडं पडलं जीवदान मात्र भेटलं मात्र 1 रन मात्र भेटेन 1 रनात भर रन झालेत ते 6 धावा शेवटचा चेंडू आहे थोडंसं मिस्टेक झालती आणि कॅच होतो मला वाटतं परंतु काय जजमेंट आरकी करता आलं नाही फिल्टरला आणि त्या परिणाम मात्र 1 रन धावा भेटले बघूया आता परत एकदा धनंजय चांगली बॉलिंग करायला लागल्या आतापर्यंत शेवटचा चेंडू सामना करायला लागला तर कुहून आल शेवटचा चेंडू आहे परत एकदा धनंजय तयार ऑन स्ट्राईक मिस्टर कुनाल कांबोडे संघर्षकांच्या बघूया यो सुद्धा एक चांगलं प्लेअर आहे चांगली फटकेबाजी करतात जिंकलीच फटकेबाजी गरज आहे या कांबोडे संघाला बघा मी नांगदेल यो सुद्धा खेळता परंतु अय्या मात्र फसले ना हे कॅच डोरलो बघूया परिणाम मात्र भोगायला लागेल काय बॉलिंग करेल ते धनंजय सुद्धा परंतु या कॅच डोरलो परिणाम मात्र 1 धावा मिळतात धावसंख्येत बरं धावसंख्येत 7 धावा 2 गडी बाद अडीच येतात संध्याकाळच्या वेळेला आमचा चिराग आम्हाला थेर संदेश पोचवायला लागले की लवकर लवकर घाई करायला लागला आणि आता मात्र दुसरे ओव्हर घेऊन आले संतोष यो सुद्धा एक पालघर जिल्ह्यातलं नामांकित खेळाडू आहे आणि चांगली ओव्हर टाकी ओव्हर मनी मास्टर माइंड म्हणे या सुद्धा नाव आहेत आणि थजिकलीच कामगिरी करीन आता मला तरी वाटतं बघूया परत एकदा समोर आहे तर कुणाल बघूया कुणाला थांबून ठेवते का नाही संतोष यस रिवर्स माऱ्या प्रयत्न चांगलं कलेक्ट केलंय चेंडू निघून जाण लॉंगनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केले एकच धावावर समाधान मानलं लागेल धाव संख्येत बरं धाव संख्येत झाली ती 8 धावा आता मात्र भावेश भावेश बघूया भावेश सुद्धा मागच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल ती पहिल्या सामन्यात आणि आता सुद्धा त्याची कामगिरी करीन का ना ते मात्र लक्षात कारण की पंकज आउट झाले जोडीदार आउट झाले त्या सोबत खेळत आता मात्र यस परत एकदा मोठा फटको लॉंग ऑफच्या दिशेन वन माउस मांगेला सुरमई चौकार ढीज परत एकदा भावेश लोअर फुलटॉस चेंडू थोडंच पूर्ण फायदा घेतले फिरलं थोडं टन झालं स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्स परत एकदा मांगेला सुरमई चौकार ढीज आतापर्यंत आणि ती
बरं मात्र भरून काढायला लागले मिस्टर भावेश कांबोडे संघाच्या खतरनाक क्लास बॅटिंग आपल्याला बघायला भेटतं. भावेश कंचन परत एकदा बघूया. संतोष मात्र आता काय करेंगा थोडंसं फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस मात्र करताना दिसायला लागले. जाई संघ परत एकदा संतोष वर्सेस भावेश. या मात्र परत एकदा मोठं फटको परंतु ते क्षेत्ररक्षण आहे आणि अय्या आता मात्र मोठी मछली जाल में फसते हुए डीजे. करायचंय टीम मीटिंग कमी करायचंय चला बॅटर पाठवायचंय तारापूर कांबोडे संघ. दर्यात फसली नाव मात्र या ठिकाणी डाणूखाडीच्या बोटीचं नुकसान यावर्षी झालेलं आहे. खरोखरच एक चिंतेची बाब आहे आपल्या मांगल्या समाजाच्या या सर्व आपल्या समाजासाठी बांधवांसाठी. खरोखरच आपण हे गीत ऐकतो खरोखर ते थोडंसं ऐकण्यासारखंच आहे. ज्याप्रमाणे डाणूखाडीच्या बोटीचं नुकसान झालं आहे आम्हाला सुद्धा खूप दुःख वाटलं. आपल्या समाज बांधव असं होतं ना तर कुठेतरी कर्जमाफी मागतात ना त्याप्रमाणे काहीतरी आपल्याला निधी उपलब्ध करून द्यायला हवी सरकारने. काय म्हणेल बरोबर तुम्ही सांगतील त्याप्रमाणे पण आपलं कोळी बांधव कोवा घाबरे नाही कुणा आशेवर राही नाही त्यांना मिळो या न मिळो पण आमचं कोळी बांधव समुद्रात तयाराला जावेला सज्ज राहतात. पण 2 दिवसा 3 दिवसा अजिकलं मोठं तुफान आलं तर आजपर्यंत कवत अजिकलं तुफान बघतील तर नाही कुणी पत्रा उडली तर कुणा काय उडला पण आमचं कोळी बांधव कवा कुणाठी घाबरलं नाही. फक्त ते एक विनंती असं सरकारला की आम्हाला मदत म्हणजे दिलं ठीक नाही तर आम्हाला काय फरक पडे नाही त्या. आणि या मात्र चांगलं बॉल टाकलं संतोषनं आता चांगलं कमबॅक मात्र करायला लागले बघूया 2 चौका खाल्यानंतर विकेट घेतला आता डॉट चेंडू यानंतर चांगलं कमबॅक्स. आता मात्र संतोष काहीतरी थोडंसं बदल करताना बॉलिंग मध्ये डॉट चेंडू रनवर मात्र थोडंसं दबाव टाकताना रन झाले ते फक्त सोडा. नवीन फलंदाज मधुर या मात्र सरळ बुंदेत टाकील तो परंतु एक छोटी धाव मात्र या घ्यावा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल झाला. एक धाव पूर्ण कंप्लीट धावसंख्येत बरं धावसंख्या झाली 17 धाव 2 षटक मार्ग असता 3 गडी बाद चांगली ओव्हर आपल्याला बघायला भेटली आणि चांगली बॅटिंग सुद्धा करताना देखील कांबोळे संघ वाजव डीजे. त्याचं हे गावदेवीचं हे मंदिर दरम्यान तिकडे चाललेला सामना जाई विरुद्ध कांबोडे यांच्या धडाकेबाज वाटकेबाजी आर पार दमदार तडी पार षटकार वाजव की. या नेहमी आपल्या देवाकडेच प्रार्थना करत असतो खर्चाला घाबरत नाही पण देवाकडनं कधी ना कधी अपेक्षाने पाहत असतो की उघड उघड दरवाजा आणि खरोखरच देवाला मानणारा आणि खरोखरच म्हणजे तिकडे या ठिकाणी घंटा वाजताना बघू शकालच गावदेवीची आरती आहे मंगळवारच्या दिवशी आणि त्याच रूपाने हे गाणं सुद्धा गायलं गेलं त्या उद्देशाने गावदेवी मातेचं. दरम्यान षटकातील पुढील चेंडू 2.1 चेंडूचा खेळ झाला धावसंख्या धावफलकावर 23 धावा. षटक क्रमांक 3 चांगला फटका सजवला या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. एक धाव दुसरी धाव करण्याचा कसा प्रयत्न होता रोखला या ठिकाणी एकच धाव. धावसंख्या धावफलकार आता मात्र 24 धावा.
दरम्यान बघू शकाल श्रीगाव देवीचे हे ते आरती सुरू आहे. डीजेला थोडासा आम्ही थांबवतो या ठिकाणी. दरम्यान धावसंख्या धावफलक जर पाहिली तर 24 धावा 2.2 चेंडूचा खेळ झालेला दिसतो. धनंजय वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्याकडे तयार. सामना करतो फलंदाज कुणाल. थोडासा खालच्या टप्प्याचा चेंडू टाकला होता. शॉट मिडॉन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावून येतोय. एक धाव परिपूर्ण होताना धावसंख्या आता मात्र 25 धावांवर जाऊन पोहोचते. 3 मौल्यवान रत्न या ठिकाणी कांबोडे संघाचे या ठिकाणी गारद केलेत. ते जाई संघाने एक आक्रमक संघ म्हणून या जिल्ह्यामध्ये ज्यांची ख्याती आहे तो संघ म्हणजे जाई संघ. दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा धनंजय. दरम्यान चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न आणि बघूया आहे ना 4 धावा. सूर्यदेव मध्यस्थ आला आणि 4 धावा मिळतात. वाचव डीजे. सॉरी डीजेला संधी देणार नाही. दरम्यान मुंबई माहीवरनं जयेश पागदरे सुद्धा आलेले आहेत सामन्याचा आनंद लुटण्यासाठी. दरम्यान धावसंख्या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. 29 धावा. षटक क्रमांक 3 आणि मधुर यांच्या फळीतनं नेहमी मधुर आवाज येत असतो. मी बाईला खेळ द्यायची तो सलामीला पहिला यायचा. आता त्यांना प्रमोट थोडासा 5व्या क्रमांकावर केलेलं दिसतंय. बघूया आता 5व्या क्रमांकावरून एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांना घोषित केलं जाते. चांगला या ठिकाणी गोलंदाजीचा मारा धनंजयांचा आक्रमक गोलंदाजी आणि थोडासा बॅटीला कडा घेऊन स्केल क्षेत्रात चेंडू जाईल तर पूर्वी एक धावफलकावर अजून जमा होते. 30 धावा धावफलकावर 30 धाव्यानंतर धावसंख्या गडीबाद 3 आहे. या ठिकाणी षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आहे धनंजयकडनं. बघूया ही जोडी काय कमालीची ठरते का. ज्याप्रमाणे जाईचा संघ म्हटला तर थोडासा थरका पुडतोय समोरच्या संघाला तसंच काहीतरी कांबोडे संघासमोर दिसून येते. मात्र कांबोडे संघ सुद्धा सरस ठरलाय. धाकटी आणू संघाला घरचा रस्ता दाखवलाय. बघूया या सामन्यात काय होत आहे. तर मी चांगला चेंडू हाताळला होता. जलद गतीने टाकला चेंडू थोडासा उर्पी झाला होता. शॉर्ट मिटॉन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पुन्हा एकेरी धाव आता थोडासा जोर टाकतोय. संत गतीने चाललेला सामना हा कांबोडे संघाचा दिसतोय. धावसंख्या आता मात्र 3 षटकानंतर 31. 3 मौल्यवान रत्न टिपले गेलेत. त्यानंतर मधुर आणि कुणालवर हा आता बाहेर आलेला दिसतोय. अजून अक्षय धनंजय सारखे मातब्बर खेळाडू शिल्लक आहेत. थोडस महागडं षटक हाताळलं गेलं धनंजय. 3ऱ्या षटकात त्याने एक षटकार येऊन चौकार येऊन 14 धावा खर्च केलेत. धनंजय हा एक आक्रमक असा अष्टपैलूचा संघातील त्यांनी मला वाटते पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर आता मात्र हा शेवटचा सामना आजच्या दिवसाचा त्यामध्ये काय करामत करून दाखवेल कारण त्यांच्या षटकात होतं धावा आल्या आहेत. त्यांच्या वैयक्तिक 2 षटकांचा कोठा हा संपलेला आहे. बघूया चौथं षटक स्पीडअप करायचंय. टीम मिटिंग कमी करायचंय. जाई संघ उशीर होतोय बघा. 5 षटक 25 मिनिटात पळायला हवे. ते काय होताना दिसते असं वाटत नाही. जेणेकरून आम्हाला आव्हान करावं लागतं वारंवार. यश पाहिलं जातं. एक अष्टपैलू नवनवीन असा हा सितारा जाई संघाकरता नवीन उभारणी करतोय. काल सुद्धा आपण पाहिले होते काय जबरदस्त खेळी फलंदाजी गोलंदाजी काय केली होती यश नावाच्या खेळाडूने. राईट आर्म राउंड विकेट चांगला त्रिफळा उद्ध्वस्त. यश के रफ्तार में यहाँ पे कुणाल गिरफ्तार. तर तो गिरफ्तार झालेला दिसतोय. सखडदंड घातलेला त्याला आणि पाठवलाय त्याला तंबूच्या आश्रयाला. कुणाल यांना परतावं लागेल कारण कुणालचं नाव घेतलं. कुणालची त्याची तारीफ केली प्रशंसा केली. हा प्रशंसाचा काबिल आहे तो कारण त्याने नवनवीन असा खेळाडू जवळपास 20 वयोगटातला हा खेळाडू दिसतोय आणि अशा खेळाडूंना अनुभव कमी असतो. मात्र प्रमोट केलाय आणि संधी दिल्याची जाई संघाने जयश सारख्या खेळाडूंना आणि त्या खरं उतरतोय या ठिकाणी. अचूक गोलंदाजीचा मारा पहिल्याच चेंडूवर दाखवून दिला की माझ्याकडे कौशल्य आहे आणि त्याचा पूर्ण वापर करेल. माझ्याकडे शस्त्र आहे आणि ब्रह्मास्त्राचा वापर केला. ब्लॉकेज चेंडू पूर्ण त्रिफळा उद्ध्वस्त केला या ठिकाणी. ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या आणि भारताच्या युद्धात मिसाईल सोडले होते भारताने आणि पूर्णतः तिकडे बरखास्त करून टाकला होता पाकिस्तानच्या. रावलपिंडी असो इस्लामाबाद सर्वच शहर उद्ध्वस्त केली होती. त्याप्रमाणे हा मारा या ठिकाणी केलेला दिसतोय. यश आणि ही मिसाईल सोडली थेट यष्टीला आदळली. यष्टी उद्ध्वस्त. दरम्यान पहिल्या चेंडूवर हा या ठिकाणी कर्तबगारी करून दाखवली आहे. धावसंख्या रोखलेली आहे किती 31 धावांवर. षटक क्रमांक 4
त्यातील हा पहिला चेंडू टाकण्यात आला, तो सुद्धा त्रिफळ उद्ध्वस्त करून येणारे 5 चेंडू मात्र यश कसं घेऊन येतोय. चिंचणी बोबाडा एंडकडनं हा चेंडू हाताळतोय. दरम्यान नवीन फलंदाज धनंजय, मागच्या सामन्याचा हिरो. दरम्यान चांगला चेंडू हाताळला गेला, थोडासा स्केअरकट मारण्याचा प्रयत्न, पण क्षेत्रात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, एक धाव रोखू शकत नाही. 32 धावांवर पोहोचतोय कांबोळे संघ. आता मात्र 2 चेंडूचा खेळ झाला या सामन्यात, या षटकात, आणि 1 धाव आणि 1 गडी मात्र घेतलेली दिसते. मधुर मला वाटते 13 धावांवर खेळतोय, 1 षटकार आणि 1 चौकाराची कमाई केलेली आहे. अजून खेळ शेष आहे त्यांच्याकरता, अजून काही षटक त्यांच्याकरता शेष आहेत, बघूया आता त्यात काय करतोय. दरम्यान यशा मधुर सारखा आवाज आलाय, पण षटकार होऊ शकेल का? यस 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 षटकार. खरंच मी म्हटलं होतं मागच्या 2-4 वर्षापूर्वी मी खेळी पाहिली आहे, त्याच्या फडीतनं मधुर असा आवाज येतो, नावात मधुर आहे आणि गोड असा आवाज या फडीतनं आलेला आहे. आणि षटकार मला वाटते मांगेला समाज जेव्हा आपण खारेखोरला सामने पाहिले असतील तर मधुर यांनी 50 धावा ठोकल्या होत्या. हाच तो फलंदाज. खरोखर मला थोडासा जाणवत आहे की याची मी खेळी पाहिलाय, जबरदस्त खेळाडू आहे. सलामीला यायचा किंवा 3ऱ्या क्रमांकावर यायचा, आज त्यांना प्रमोट केलं 5व्या क्रमांकावर. 5वा असो का 6वा असो, माझ्याकडे काही नाही, मला फक्त फटकेबाजी करायची आहे. दरम्यान पुन्हा जोरदार आक्रमण, लंगाप क्षेत्र तैनात आहे, कोणतीही चुकी करणार नाही. आणि गडी बाद, मधुर यांना परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मोठा गडी मोठा मासा जाड्याला या ठिकाणी पकडला गेलाय. जाई संघाच्या या जाड्यामध्ये गुरफटलाय, जावं लागेल तंबूच्या आश्रयाला मधुर यांना. बघूया आता मात्र अक्षयकडे पाहिलं जातं. मागचा सामना सुद्धा चांगला गाजवला, धाकटी राणू संघाला पाय गुडघे टेकायला लावले ते अक्षय, आणि त्याला खेपास फलंदाजी केली होती. हा सुद्धा एक नामांकित यादी जोडणारा हा खेळाडू आहे. बरेच वर्ष निलेश पाटील संघात खेळलेला खेळाडू. धावसंख्या ही 38 आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू आहे यशकडनं. यश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळतोय. चला स्पीडअप करायचं, थोडासा गायकंबोडे संघ अंतराचा संकेत होईल. युट्यूबरला थोडासा प्रॉब्लेम होईल, आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम होईल, बघणाऱ्या प्रेक्षकाला प्रॉब्लेम होणार, तर आपण दोन्ही संघाने दक्षता घ्यायची. चला या ठिकाणी पुन्हा यश याने महत्वपूर्ण मासा हा झाडाला अडकवलेला आहे. मधुर नावाचा षटकातील पुढील चेंडू राईट राऊंड विकेट शॉट चेंडू चांगला या ठिकाणी थोडासा सूर्यकुमार कॉपी स्टाईलने मारण्याचा प्रयत्न होता टायगर यांचा, मात्र हा प्रयत्न फसलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र 38 धावांवर 4थं षटक हाताळताना एक चमकदार कामगिरी. नवीन खेळाडू जेव्हा अशी प्रगतिशील कामगिरी करतायत ना, तर आपल्या समाजासाठी एक चांगली बाब असते. दरम्यान पुन्हा ब्लॉक आहे चेंडू. यश जेवढा प्रशंसा करेल तेवढं कमीच, आणि या ठिकाणी सुखरूप आपल्या घरात धनंजय पोचलेला आहे. 1 धाव मात्र मिळते कांबोडे संघाला. अजून 39 धावा, 4 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. धावसंख्या 4 गडी नंतर 39 धावा. आता मात्र या षटकात यश यांच्या या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण गडी आणि 8 धावा दिलेत. मधुर यांचा गडी महत्वाचा होता आणि तो घेणं भाग पाडून गेला की यश यांना जेव्हा पाचारण केलं आणि महत्वपूर्ण मधुरचा गडी टिपला. कुणाल पाठोपाठ मधुर यांचा गडी टिपलेला दिसतोय यश. आणि येणारा 5वं षटक मात्र कोण घेऊन येतोय. वातावरण जर पाहिलं तर मी म्हटलं होतं किनारपट्टीला आपण बघू शकता, आपल्याला मांगल्या समाजासाठी लाभलेलं हे किनारपट्टी. या चिंचणीच्या खाडीलगत जर पाहिलं तर संपूर्ण जो भरलेला दिसतोय तो समूह कक्ष क्रिकेट आणि क्रिकेटच खेळणार. या चिंचणी मोरीपाडा नंतर मांगेलेडी लागते पूर्ण भरलेला, त्यानंतर बोपाड्याच्या बाजूने गेला तर वरोड दांडेपाडा पूर्ण क्रिकेट समुद्र किनारी भरलेला असेल. क्रिकेटची ओढ ही मांगेला समाजाला भरपूर आहे. दरम्यान चिंचणीची चौपाटी म्हणजे प्रसिद्ध आहे. आपण पर्यटन क्षेत्र पूर्णतः भरलेलं आहे. शेवपुरी खाऊन बघा, इकडची प्रसिद्ध शेवपुरी आणि वडापाव चिंचणीचा या ठिकाणी चौपाटीला मिळतोय. खूपच चविष्ट रुचकर अशी ही शेवपुरी आणि वडापाव. दरम्यान चाललेला सामना क्रीडांगणाच्या अंतर्गत जाई विरुद्ध कांबोडा. जबरदस्त फटका या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह. लॉंगॉन क्षेत्राच्या क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर झपकन येईल. तत्पूर्वी टायगरने घेतलेली 1 धाव. धावसंख्या धाव फलकावर 40. 4 महत्वपूर्ण गडी बाद झाल्यानंतर 40 धावा. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 चेंडू मध्ये किती धावसंख्या कुठू शकाल. दरम्यान सूर्यदेव सुद्धा आपल्या मावळत्या दिशेने पश्चिमेला वाटचाल करताना दिसतोय. जबरदस्त नजारा. जर कॅमेरामॅनचं लक्ष असेल तर त्या ठिकाणी आपण ते स्क्रीन घेऊ शकतात,
ज्याप्रमाणे पश्चिमेला सूर्यदेव मावळते दिशेने षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय हा गोलंदाज प्रेश काना. चांगला षटक हाताळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा फेक, खराब फेक. या ठिकाणी एक धाव मिळते, दुसऱ्या उघडण्याचा हलकासा प्रयत्न आणि काही करत नसताना या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत कांबोडे संघाला. 42 धावा धाव फलकावर. आता मात्र या 2 चेंडू 3 धावा खर्च करतोय काना. संतोष उर्फ काना जबरदस्त हा गोलंदाज. हा सुद्धा जाई संघातील एकमेव असा हा गोलंदाज आहे. त्यांच्याकडे कौशल्य आहे आणि त्याच स्वरूपात त्यांना 5व्या षटकासाठी प्राचारण केलेलं आहे. 2 चेंडू 3 धावा खर्च केले. धावसंख्या ही 42 वर पोहोचलेली आहे. बघूया धनंजयला कमी लेखू चालणार नाही. मागच्या सामन्याचा हिरो आहे. रोखू शकेल का काना या ठिकाणी धनंजयला. दरम्यान जोरदार हिट या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये. बैठक फटका, घुटना टेक, तमाशा देख, षटकार. जबरदस्त षटकार. चेंडू द्यायचा आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला, मायबाप वर्गाला विनंती असेल की जिकडे जिकडे चेंडू जात आहेत ना, तर आपण सहकार्य करायचं आहे, कारण काय आयोजक कमी पडत आहेत. दरम्यान घुटनाटेक तमाशा देख हा षटकार आपण पाहिलाय. धावसंख्या ही 48 वर जाऊन पोहोचलेली आहे. शेवटच्या क्षणाला शेवटचा सामना आपण पाहतो कांबळे विरुद्ध झाई यांच्यात. झाई यांना एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो आणि त्या संघासमोर आक्रमण करणं थोडासा चिंतेची बाब असते. अशा वेळी धनंजय धावून आलाय संघासाठी. पुन्हा कान्हा चांगला ब्लॉक आहे. चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू भुंद्यात टाकलेला आणि शॉर्ट मिडॉन क्षेत्रात चेंडू जाईल. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी धावफलकार पुन्हा जमा होते. 49 धावा धावफलकावर दिसून येत आहेत 4 गडी नंतर. 5व्या षटक मार्गस्थ. चारी बाजूनी आपण पाहू शकाल प्रेक्षक माय 5 विकेट सॉरी या ठिकाणी 5 या ठिकाणी गडी बाद झालेत. प्रेक्षक मायबाप वर्ग चहू बाजूनी खूप शांततेने हा सामन्याचा आनंद लुप्त उठवतात. समाज बांधवांचा मी कौतुक करेल. या ठिकाणी अदर समाज असला तरी पण आपण सामन्याचा आनंद लुटतात. क्रिकेटर प्रेम आहे. प्रत्येक समाजाचे या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद लुटतायत. दरम्यान चांगला फटका खेळायचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. धनंजय कोणतीही चुकी करणार नाही. पुन्हा 6वी गाडीचं पतन. टायगर अभि या ठिकाणी जिंदा नाही म्हणणार, जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कारण मागच्या सामन्यात जोपर्यंत टायगर जिंदा होता तोपर्यंत तटी अनुसंघाला त्याने घरचा रस्ता दाखवला. मात्र आता समीकरण वेगळं आहे. जाई संघ आहे. जाई संघाकडे अनुभवाचा भंडार आहे. सर्वात जास्त सामना खेळणारा संघ जर पाहिला तर जाई संघाकडे पाहिलं जातं आणि तीच कौशल्य कर्तबगारी घेऊन हा संघ उतरलेला आहे आजच्या शेवटच्या सामन्यात. चला स्पीडअप करायचंय दोन्ही संघांनी. दरम्यान मयूर हा 8व्या क्रमांकाचा खेळाडू खेळपट्टीच्या दिशेने वाटचाल करताना, तर टायगर हा थोडीशी मान खाली करून निराश होऊन तंबूच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यांना माहिती आहे माझ्याकडनं सुरुवात खराब झाली आहे. शेवटच्या क्षणाला असे सामने असतात जाई समोर ते फटकेबाजी असायला हवी, कारण समोरच्या संघाला कमी लिखून चालणार नाही. जास्तीत जास्त धावसंख्या देणं गरजेचं आहे. अशा वेळी त्यांची विकेट्स जाते तेव्हा धावसंख्येला विराम लागतो की काय असा प्रश्नचिन्ह उठतोय. दरम्यान मयूर 8व्या क्रमांकाचा खेळाडू दिसून येतोय. संतोष उर्फ कान्हा गोलंदाजी मार्कवर धावून येतोय. चांगला चेंडू हाताळला लागला जबरदस्त आणि बॅटीची कडा लागून धनंजय या ठिकाणी जेल टिपतोय. 7व्या गडीचं पतन होत आहे. मयूर यांना परतावा लागेल. आपल्या संघासाठी काही करू शकला नाही, स्वतःसाठी भोपळा सुद्धा फोडू शकला नाही. मयूर यांना परतावा लागेल. तंबूच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. मान खालून पुन्हा निराश होऊन जातोय कारण अनपेक्षित खेळी साकारलेली आहे. बघूया गौतम पाहायला जातोय. विकेट टेकर्स हा गोलंदाज आहे, मात्र आज त्यांना फलंदाजी करावी लागेल कारण त्यांच्याकडनं शैलीदार कामगिरी आपण पाहिली. 2-3 सामने त्यांचे पाहिलेत. जबरदस्त गोलंदाजी केली होती. 5 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या जर पाहिली तर 49. शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कुटावी लागेल कारण जाई संघ यांना ही अपुरी धावसंख्या वाटते आणि अशा वेळी तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. कारण या ठिकाणी मी पुन्हा वारंवार म्हणतो सर्वात जास्त सामना खेळणारा संघ जर असेल तर जाई संघ आणि धावसंख्या ही 49 शेवटच्या षटकात धनंजय आहे तोपर्यंत काय येऊ शकतं कारण धनंजय आणि जागतिक संघासमोर जबरदस्त कामगिरी केली होती. 6 चेंडूत किती धावसंख्या करू शकेल शेवटचे षटक घेऊन येतोय जयराज. एक अष्टपैलू असा हा गोलंदाज फलंदाज. एक दरम्यान ओपनर असा फलंदाज आणि आज शेवटचं षटक हाताळण्याकरता
धावसंख्या 49, चांगला षटक हाताळण्याचा प्रयत्न, पंचांकडनं थोडीशी हलकी दाद मागतोय. फायनल क्षेत्रात चेंडू जातोय, एक धाव परिपूर्ण, दुसरा धाव करण्याचा हलकासा प्रयत्न, दुहेरी धाव टिपली गेले. धावफलकावर दुहेरी धावसंख्या जमा होईल. धावसंख्या मात्र 51, अर्धशतक या ठिकाणी पूर्ण कांबोळे संघाचं. 51 धावफलकावर अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. रमणीय असं आपण वातावरण या ठिकाणी पाहू शकतो. प्रेक्षणीय असं वातावरण, चहूबाजूनी काही ना काही या ठिकाणी क्रीडांगणाला वैशिष्ट्य सोडलेलं आहे. एका बाजूने पश्चिमेला समुद्र किनारा लांबलचक, त्या एका बाजूने माझ्या मावमावलीचं हे गावदेवीचं मंदिर. दरम्यान तिकडे चालला सामना, फ्लाईट 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 शका नाही या ठिकाणी. जॅच काय जबरदस्त कॅच, काय अफवाट, काय बॅलन्स या ठिकाणी बघू शकाल जाई संघाकडनं. वाटत षटकार जातो की का भुवनेश्वर, मात्र या ठिकाणी बॅलन्स ठेवलं. वाट पाहिली चेंडू माझ्याकडे येऊ द्या, मी त्या चेंडूला भिरकत पडेल. तर डीजेला आता मी संधी देणार का ना. गावदेवी मातेची या ठिकाणी आरती संपलेली आहे. तर ठिकाणी गडी टिपलेला आहे तो मत धनंजयांचा. दरम्यान चांगला फटका साधण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. आपल्याच फौजमध्ये कोणतीही चुकी करणार नाही आणि या ठिकाणी गडी बाद. धावसंख्या मात्र किती आहे, 51 धावांवर हा गडी बाद वाजव डीजे. त्या फळीने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तेवढाच चप्पड असा हा गोलंदाज जयराजकडनं पाहिलं जात आहे. 51 धावांवर स्थिर आहे. मी म्हटलं होतं कांबोडे संघाला थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे या ठिकाणी, कारण का जाई संघ एक आक्रमक संघ आहे आणि ती धावसंख्या अपुरी पडते कांबोडे संघाकडनं. पुढील चेंडू पुन्हा घेऊन होतो जयराज, राईट ओव्हर द विकेट. पुन्हा छपलवणे मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा वारंवार एका पाठोपाठ निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्याला पूर्णतः स्थिर ठेवलेली आहे ती जाई संघाने 51 धावांवर. लास्ट चेंडू, लास्ट विकेट्स आणि बघूया या शेवटच्या चेंडू षटकार येतो की बळी मिळतोय. जयराज विरुद्ध अक्षय यांच्यात रणसंग्राम पाहूया शेवटच्या क्षणाला. पुन्हा सफल मारण्याचा प्रयत्न आणि चतुर असा गोलंदाज, कोणती धावसंख्या देणार नाही. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकलेत. 51 धावा या ठिकाणी स्थिर आहेत. 52 धावांचं आव्हान हे कांबोळे संघाने उभं केले आहे जाई संघासमोर. वाजव डीजे.
चला कांबळे संघाला विनंती असेल थोडीशी घाई करा कारण की आपल्याला सामना लवकरात लवकर खपवे आणि प्लीज घाई करा. चला झाई संघाने 2 बॅटर्स पाठवायचे प्लीज. तर पुढील आवाज ऐकतील तुम्ही भुवनेश्वर काकाचा. तर नक्कीच स्वागतम आहे पुन्हा एकदा क्रीडाप्रेमी रसिकांचं. अखिल भारतीय मागेला समाज परिषद द्वारा क्रीडा महोत्सव आपण बघता आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानात. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना रंगलेला आहे. तर सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल झाई संघाने घेतला, गोलंदाजीचा निर्णय घेतला. कांबोडे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित दिलं गेलं होतं. 51 धावा परिपूर्ण केल्या गेल्या 6 षटकांमध्ये आणि 52 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. ते म्हणजे यावेळेला झाई संघासमोर पाहूया रंगतदार खेळ रंगलेला आहे. नक्कीच पुनश्च एकदा स्वागतम 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 करायचं. जबरदस्त खेळ आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला आपण यूट्यूब लाईव्हवर देखील बघताय, श्री लाईव्हवर. तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र नक्कीच विसरू नका, कारण क्रीडा महोत्सव रंगलेला आहे. मागेला समाज, मागेला समाज आणि जय मागेला आहे, जय मागेला आहे, जय मागेला आहे. तर चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण मात्र आपण बघता आहेत. 6 षटकं आहेत, 2 षटकं पॉवर प्लेमध्ये असतील. तर यावेळेला 30 यार्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहेत. ते म्हणजे एक डीप कव्हरमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे, तर एक डीप कुठे मला वाटतं मिड विकेट पाहायला मिळत असेल. तर 30 यार्डमध्ये जर विचार केला आपण थर्ड मॅन पाहायला मिळतो आहे. नक्कीच थर्ड मॅन डीप आपल्याला लागलेला पाहायला मिळते आहे. तर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने डीप गली थर्ड मॅन आणि डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण लागलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर शॉर्टमध्ये सॉरी येस लॉंग लेग आहे आणि मिड विकेट आहे डीपमध्ये. तर थर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळते आहे, गली पाहायला मिळते आहे, पॉईंट पाहायला मिळते, कव्हर आणि मिड ऑन, त्यानंतर फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू धनंजय फिरकीचा नाद करतो आहे सुरेख. पहिला चेंडू निर्धाव साकारतोय आहे. सुंदर गोलंदाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ओपनर बॅटर्समध्ये आपण बघता आहेत ते म्हणजे जयराज आणि यश. तर जयराज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे, यश नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो आहे. पाहूया दमदार फलंदाज आहेत ज्याने कर्तृत्व दाखवलेलं आहे आणि कर्तबगारीची खेळी यावेळेला पुन्हा एकदा एक सुंदरसा फटका साकारण्याचं कौशल्य मात्र घेतो आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि खातं उघडलं जाते आहे. यावेळेला 1 धाव आपल्याला बोर्डावर पाहायला मिळते आहे. तर स्ट्राईकला आपल्याला यश पाहायला मिळेल, ज्याच्याकडे चांगला खेळ आहे. कालच्या दिवसात देखील त्यांनी चांगली साथ दिली, गोलंदाजीचा चांगला मारा आज देखील दाखवला, सुरेख गोलंदाजी. आणि कालची धनंजयची मॅन ऑफ द मॅच धनंजयने त्याला सुपूर्द केली, कारण आमचा उगवता सितारा आहे आणि त्याची जी सुरेख अशी कामगिरी आहे त्याच्यासाठी त्याला काल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा प्रदान केला गेला होता. तर हे आहे टीम ऑफ स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते आहे, सुरेख कामगिरी आहे. पाहूया धनंजय थोडीशी घाई करायची आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण नक्कीच देव जोपर्यंत अस्ताला जात नाहीये त्याच्या आधी आपल्याला सामना संपवण्याची कामगिरी करायची आहे. परंतु यावेळेला सुरेख चेंडू घेऊन येतो आहे, निर्धाव चेंडू. खरंच फिरकीचा नाद देणारा हा गोलंदाज आहे. नक्कीच जादू आहे त्याच्या बोटांमध्ये. आज खेळामध्ये फलंदाजीमध्ये देखील त्याने आक्रमकता दाखवली, काय मॅच विनिंग करून दाखवली त्याने. धाकटी डानूबरोबर काय जे योगदान दिलं, मोठं योगदान म्हणावं लागेल आणि मोठ्या योगदानाच्या माध्यमातून त्याने इकडे साध्यत्व करून दाखवलं. सुरुवातीला गोलंदाजी खराब झाली होती, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून संघाला विजय प्राप्त करून दिला गेला आहे. तर यावेळेला पुन्हा एकदा धनंजय वा डावकरा फलंदाज यशला मात्र नक्कीच बीट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला खराब चेंडू येतोय. वाईटचा इशारा पंच आमच्या दर्शवतात. नक्कीच एक अतिरिक्त धाव मात्र पुढे सरकेल आणि धावसंख्या 2 पाहायला मिळते आहे. सुरेख अशी गोलंदाजी घेऊन येताना बांधणी चांगली करण्याचा आहे. सुरेख गोलंदाजीची नजाकत आहे त्याच्याकडे आणि सुंदर नजारा देखील दाखवतो आहे. प्रेक्षक मात्र खचाखच भरलेलं, चहूबाजूला मैदान पसरलेलं आहे, भरलेलं आहे. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हला एक चांगला फटका साकारला जातोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, सुरमई चौकार घेऊन येतोय, वाजव डीजे. कराच्या माध्यमातून धावसंख्या पोचते ती म्हणजे 6. याचा पुन्हा एकदा व्हेरिएशन केलं, लोवर चेंडू साकारणं
फलंदाजाला बीट करून ठेवणं कसं कामगिरी करायची. कारण नक्कीच आपण जर बघितलं तर झाईकडे जास्तीत जास्त गोलंदाज वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यामुळे जेव्हा फिरकी आणि हलका चेंडू येतो ना तेव्हा बीट केलं जाते फलंदाजाला. हे आपल्याला इकडे पाहायला मिळतं. यावेळेला पुन्हा एकदा तलवार फिरते आहे, उंच टोला आहे परंतु सुरेख झेल आहे, लॉंग ऑनला टिपला आहे. विकेट विकेट विकेटचं पतन होत आहे. कम ऑन डीजे. च्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डावर 6 आपल्याला पाहायला मिळते. एका गडीचा झटका मात्र झाई संघाला इकडे पाहायला मिळतो आहे झटका. नक्कीच एक सुंदर सुंदरचा खेळ साकारण्याची गरज आहे. 52 धावांचं विजयी लक्ष आहे. सिद्धत्वाला न्यायचं असेल तर मोठी कामगिरी करावी लागेल. आता मोठा एक दमदार फटकेबाज फलंदाज ज्याच्या नावावर कालच्या दिवसामध्ये अर्धशतकाची खेळी आहे. 50 धावा परिपूर्ण त्याच्याकडून खेळ कालच्या दिवसात केला गेला. एक चांगली पार्टनरशिप त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. तर आज तर नक्कीच दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेला कोण आहे गोलंदाज? गौरव. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी टोला दिला जातो आहे. जागा बनवली आहे कव्हरला परंतु डीपला क्षेत्ररक्षण सुरेख असं आहे. एकेरी धाव पुढे सरकेल तर नक्कीच जयराज मात्र स्ट्राईकला रोटेट करून देतो आहे आणि धनंजय यावेळेला आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे. सुरेख असं आयोजन नियोजन आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रंगतदार खेळ आहे. 2 बलाढ्य संघ आहेत कारण कांबोडी संघाने आज खूप मोठी भरीव कामगिरी केलेली आहे. तर नक्कीच आजच्या दिवसामधली नजाकत प्रेक्षकगण पाहतात. रिव्हर्स स्वीप केला आहे, उंच टोला आहे, बहादार फटका आहे आणि मैदान मोकळं आहे परंतु सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे आणि यावेळेला मात्र फक्त 2 धावा मिळत आहेत. तर 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 9. येस धावसंख्या 9 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगला स्विच होता परंतु बघा 30 यार्डमध्ये देखील क्षेत्ररक्षण असताना पाठलाग केला चेंडूचा, रोखलं चेंडूला सीमेरेषेपासून. फक्त 2 धावावर समाधान मानावं लागलं ते म्हणजे धनंजय याला. तर सुरेख गौरव यांची गोलंदाजी देखील पाहायला मिळते आहे. नजाकत आपल्याला क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते आहे. कांबाड संघ देखील आपला चांगली कामगिरी करून दाखवताना यावेळेला कारणाचा खंबीर पाठिंबा भावेश आणि वैनी साहेब आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्यांचा गंभीर पाठिंबा आहे आणि प्रोत्साहन दिलं गेलं नक्कीच कांबोडी संघाला. त्या माध्यमातून आज क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलेले इकडे पाहायला मिळतो आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक धाव येते आहे. धावसंख्या 10 वर पोहोचते आहे. 1010 ऑन द बोर्ड अशी सध्याची झाई संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच 52 धावांचं विजयी लक्ष असताना ह्या पद्धतीने गौरव यांचे गोलंदाजीचा मारा, धनंजयच्या गोलंदाजीचा मारा सुरेख पाहायला मिळाला. नक्कीच चमत्कारी गोलंदाजी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपला केलाय ग्राउंड रूटने सक्सेसफुल. चौकार घेऊन येतोय सुरमई चौकार. वाजवडीची धावसंख्या 14 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच चांगलं योगदान दिलं जातं आहे. पुन्हा एकदा कमबॅक करणं गरजेचं आहे. पुढे सरसावला आहे, उंच टोला दिला जातो आहे परंतु यस या वेळेला दस्तक मस्तक पे दस्तक मिळते आहे. षटकार घेऊन येतो आहे. कम ऑन डीजे. पहिला षटकार येते आहे या इनिंग मध्ये चांगल्या पद्धतीचा. आहा खूपच चांगला चेंडू. यार्कोर बुंद्यातला चेंडू हलकासा पुश केला जातोय मिडॉन कडे
आणि एकेरी धावसंख्या 21 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 21 52 धावांचं लक्ष्य आहे आणि पाठलाग सुरेख आहे. झाई संघाचे फलंदाज आपण बघताय जयराज आहे, धनंजय आहे. दोघांकडे बलाढ्य खेळी, चांगला दांडगा अनुभव आहे, खेळ साकारण्याचं कौशल्य आहे. फटके कधी कुठे कुठल्या दिशेला मारायचं आहे, जागा कुठे मोकळी आहे, रिव्हर्स स्वीप कसं दाखवायचं आहे, हे कौशल्य त्यांच्याकडे कुठून भरलेलं आहे. तर नक्कीच पुढच्या समालोचनासाठी मी यावेळेला आमंत्रित करतोय आहे पंकज पागधरे यांना. तर सर पंच कोणीतरी जा सरांना थोडंसं अजून सर घाई करायची गरज नव्हती, आपल्याला थोडासा आराम करायचा होता. सर यतीश भाऊ जरा पंचांसाठी जायचं आहे सर, विश्रांती घ्यायची होती, काय नाही. सरांना विनंती असेल की त्यांनी जायचंय. त्यांना सुद्धा खूप वर्षाचा अनुभव आहे आणि एक चांगली पंचगिरी करतात. आपण पाहिलं त्यांना मैदानाच्या आत खूपच चांगली पंचची कामगिरी करतात. त्यांना सुद्धा संधी मिळाली आहे. चला 2 ओव्हर खपले, 2 ओव्हर स्कोर झाले तो 21 आहे. मात्र चांगली बॅटिंग मला वाटतं पहिल्यांदा या लॉंग ऑनच्या दिशेनं जयराजून 6 मारले, कारण कुणीही ताकद नाही आणि हजिरल्या थंड वातावरणात 6 मारा म्हणजे खव्या काम नाही. ही ताकद आहे या जयराज खानी आणि तजिकलीच ताकद उपयोग मात्र करून त्याला जाई संघाला. आता मात्र एक ओव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा आस्तेच खेळून काढल्याने एक सोटी धाव घेतली. धावसंख्येत धावसंख्येत झाली ते 22. तर मात्र धनंजय दासू मात्र एक खतरनाक प्लेअर आहे, थोडंसं महागडं प्लेअर ठरेल. विकेट घेणं गरजेचं आहे कांबोड संघाला. बघूया त्याची गरज पूर्वीचा का नाही. मिस्टर धनंजयचं कौतुक करायला लागले, चांगली बॉलिंग करायला लागले आतापर्यंत. धनंजय वर्सेस धनंजय. बघूया आपल्याला मैदानाच्या आत देखील लागलं. यस थोडंसं फिरील तो बॉल, परंतु यष्टी रक्षा खूपच बाहेर आणि फुकटची रन वाईट स्वरूपात रनात वाढ रन झालेत ते 23. चांगली रणनीती दोघांची, चांगली भागीदारी मात्र या मला वाटतं या सामन्यामध्ये बघायला भेटेल. जाई संघाच्या जयराज आणि दासू या मात्र रिव्हर्स मारण्या प्रयत्न, परंतु फटको चुकलो आणि परत एकदा डॉट चेंडू. ही खासियत आहे या बॉलरमध्ये, आस्तेच चेंडू अल्लूच चेंडू बॉल टाकीता, पण याला फलंदाजाला मात्र थोडंसं गुंतवून टाकीता आणि तेच परिक्रम मात्र दाखवायला लागले तो धनंजय. या मात्र बघ परत मारा प्रयत्न, परत फसविलो धनंजयला मात्र या रोखून ठेवलं. कौतुक करायला लागेल या धनंजयचा, काय बॉलिंग टाकायला लागले कांबोडे संघाच्या. जिंकल्या मोठ्या फलंदाजाला थांबून ठेवा म्हणजे खाव्या काम नाही आणि तेच काम करायला लागलं या कांबोड्या संघाचे मिस्टर धनंजय. काय धनंजय वर्सेस धनंजयला मात्र थोडं थांबविलं जाई संघाला. आता मात्र थोडंसं काहीतरी टेन्शन मध्ये आणलं या गोलंदाजून. बघा चांगली कामगिरी करायला लागले, थोडंसं फटकेबाजी मात्र कमी दिखायला लागले तर जाई संघाच्या. आता परत एकदा खराब चेंडू, यष्टीरक्षक खूपच 12 किलो आणि परत एकदा वाईटच्या रूपात 1 रन मिळेल. धावसंख्येत झाले ते 24. अजूनही दोन्ही संघाखाने मॅच आहे आणि मला वाटतं जवळजवळ 52 रन पाठलाग करीत असताना या बॅटर मात्र खेळताना या आता मात्र परत एकदा सरळ बुंद्यात टाकलं. आपल्या मांग्याला पाशी बोलायला गेलं तर सरळ कुही म्हणे बॉल टाकलं, थजिकले बॉल जबरदस्त बॉलिंग. आता मात्र बघायला भेटता काय थांबून ठेवलं याला मात्र गालफडून टाकिले धनंजयला. काय बॉलिंग जबरदस्त, कौतुक करायला लागेल परत एकदा धनंजयचा. आता मात्र याचा फुलटॉस करून घेतलं, चेंडूला हरकी बघतील आणि स्क्वेअरच्या लिगच्या दिशेनं दिलो आयलो मोठं मांगेला सुरमई षटकार डीज. आणि फुलटो चेंडू करून घेतलं, बॅटर बरोबर परफेक्ट टप्पो घेतलं आणि दिलं ठेवून. पाहिजे ना संताप 6 रनात धावसंख्या झाली ते 30 धावा. परत एकदा
शेवटचा चेंडू या मात्र परत मारायला गेल तर परत फसविले आणि हीच खासियत आहे या बॉलरशी आणि असतेच अल्लूस बॉल टाकीत आपण फलंदाजला मात्र रोख्या क्षमता मात्र या बॉलर खाने जबरदस्त बॉलिंग या मात्र 3 षटक खपलेत 3 षटकानंतर धावसंख्या झाली फक्त 30 धावा आणि आता मात्र 18 चेंडूत 22 धावी गरज डीजे. थँक्यू डीजे. हे मात्र लॉंगनच्या दिशेनं षटकार माऱ्या कुणा आधी दम नव्हतं पण आज जयराजून मात्र कालच्या दिवसापासून एक पण षटकार मी बघतील तर नाही पण आज त्याने सिद्ध करून दाखवलं माखाने ताकद आहे मी थजिकले प्लेअर आहे आणि काय मोठं षटकार मारलं जबरदस्त मिस्टर जयराज आणि आता मात्र 30 धावा झाल्यात 18 चेंडू 30 धावी गरज आता मात्र नवीन गोलंदाज 18 चेंडूत 22 धावी गरज आणि नवीन गोलंदाजला आता आमंत्रित केले कांबोडे संघाच्या मिस्टर अक्षय तो पण नावाशन सिम्बा नावाशन फेमस असलेलं हे प्लेअर अक्षय बघ अक्षय थांबून ठेवीन का नाही जयराजला एक विकेट घ्याव्या गरजे आहे कारण की स्कोरबोर्डचा विचार करतो फक्त 18 चेंडूत 22 धावी गरज परत एकदा जयराज आहे मात्र सरळ बुंदेत टाकेल तो पण तेवढं चांगलं खेळून काढलं एक धावा पूर्ण केले आणि एका धावावर समाधान मानायला लागेल धावसंख्येत बरं धावसंख्येत झाली ती 31 आता मात्र 17 चेंडू 21 धावा विकेट घ्यावी खूप जाम गरज आहे कांबोळ्या संघाला या दोघांमधले कुणातरी विकेट गेला की थोडंसं प्रेशर येऊ शकतं जाई संघाला परंतु त्यांच्या संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत चांगल्या लेवलला खेळत असतात प्रोफेशनल लेवलला टेनिस क्रिकेटमध्ये सहभाग झालेली पोरात या संघामध्ये सुद्धा आणि तजिकली कामगिरी करते कारण की 17 चेंडू 21 यांच्यासाठी एकदम सोपं लक्ष येते आणि ते करून दाखवते परंतु कांबोळ्या संघाला पण कमी लेख्याने त्यांच्यात सुद्धा बॉलरच चांगला आणि तजिकली बॉलिंग टाकताना आपल्याला धनंजय सुद्धा दिखलो परत या मात्र चेंडूला फक्त एक्स्ट्रा कव्हरला पुश केला आणि परत आईल आपलं मांगेला सुरमय षटकार डीजे. आणि चांगलं एक फटको आपल्याला कव्हरच्या दिशेने बघायला भेटलं जबरदस्त काय ताकद आहे या प्लेअरकडे 6 धावात बरं 6 रन झालेत ते 37 या मात्र यस एक षटकार आल्यानंतर आता मात्र थोडंसं कमबॅक केलं एक चांगली धाव मात्र आजतेच खेळायला लागेल कारण की 21 षटकार मारत आणि ते काम मात्र धनंजयजून करून दिला जाई संघाने परंतु या संघाने सुद्धा बॉलिंगची ताकद आहे या कांबोडे संघाने बॉलर थजिकली बॉलिंग शैली आहे आणि रोखू शकतात बघूया आता मात्र कमी रनही गरज आहे मला वाटतं 15 बोलत 14 रनी गरज या मात्र जल बघूया जला सुद्धा एक मातंबर खेळाडू जाई संघामध्ये याचं मोठं फटकं मारा प्रयत्न परंतु अय्ये बॉल चुकलो बॉलाला स्पीड होतो आणि काय अंदाज आलो नाही परत एकदा डॉट चेंडू बिन ज्या पद्धतीने सांगतील तर यांच्या मनी थजिकला बॉलर थजिकली बॉल गोलंदाजी करत नाही आणि थजिकली गेंदबाजी करी आता काळात गरज या कांबोड्या संघाला बघूया 14 चेंडूत 14 रनी गरज या मात्र मारले खरं स्क्वेअर लेगच्या दिशेने ते मात्र फिल्टर आहे आणि या मात्र लूज फिल्डिंग परिणाम मात्र भोगायला लागेल गुल्ली गत मांगेला सुरमय चौकारा डीजे. गरज या दोन प्लेअर मध्ये खासियत आहे जाई संघामध्ये आणि ते थजिकली कामगिरी करून द्यायला लागलेत आपल्या संघाने या मात्र शॉर्ट पिच बेंदू चेंडू या मात्र परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्स गुलीगत मांगेला सुरमय चौकार डीजे.
बस सामना होता ना, कारण की ज्या पद्धतीच्या त्यांनी बॅटिंग शैली करेल ती कांबोडा संघात सुद्धा, पण तरी त्यांची सुद्धा गोलंदाजी थोडीच महाग पडली. मला वाटतं 70 ते 75 रन जिंकायला दिले पाहिजे जाई संघाला, तेव्हा थोडीसे मॅचला थोडंसं रंग आलं असतं. परंतु अय्या मात्र वन साईड बॅटिंग करायला लागले. दोघी फलंदाज मिस्टर धनंजय आणि लोक काय बॅटिंग करायला लागलेत. आता मात्र फक्त 12 चेंडूत 6 धावी गरज, वन साइड मॅच झाले. आणि आता मात्र रविवारी जेवायला मात्र उपस्थिती केली, हजेरी मात्र लावली जाई संघान. या मात्र यश दोन्ही स्टाईल माने 6 मारून मॅच फिनिश करताना एकदा परत आपल्या भेटीला येलो गुल्ली गत मांगेला सुरमय षटकार डीजे. पहिलं सेमीफायनलला जाणारा संघ जाई